नाशिकच्या सातपूर अंबडली रोडवर घडलेल्या भीषण अपघातात व्यावसायिक प्रभाकर निक्कम यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ अंबिका मंदिरासमोर 24 मार्च रोजी रात्री 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. एका छोट्या हत्तीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमागे रस्ते कामातील प्रचंड निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संत गतीने सुरू असलेले काम, योग्य सूचना फलकाचा अभाव आणि ठेकेदार व अधिकाऱ्यांची हलगर्जीपणा यामुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी आक्रमक भूमिका घेत आज 25 मार्च रोजी नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयासमोर नागरिकांसह आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांची स्पष्ट मागणी आहे की मृत प्रभाकर निक्कम यांच्या कुटुंबियांना तातडीने न्याय मिळावा, तसेच संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी दिला आहे. या घटनेमुळे सातपूर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, अंबड.